मी संदीप चौधरी नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावले ते जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रिकल मेन्स विषय सुरक्षितता पाहूया। सेफ्टी ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रिकल मेन्स। संपूर्ण जगामध्ये किंवा आपल्या घरगुती उपयोगामध्ये, शेती उद्योगामध्ये, लहान मोठे व्यवसाय, प्रकाश व्यवसाय, तसेच सर्व औद्योगिक कारखाने अनेक प्रकारच्या विद्युत मेन्स पॉवर प्रणाली कार्यरत आहे किंवा आपण उपयोगात आणत आहे। अशा वेळी याला साधारण इलेक्ट्रिकल मेन्स असे म्हटले आहे। या प्रणालीमध्ये अनेक संज्ञा समाविष्ट आहेत। उदाहरणार्थ करंट, व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी, प्लग, सॉकेट, डीसी करंट, एसी करंट, फेज, अर्थिंग प्रणाली इत्यादी। सामान्यपणे व्होल्टेज 100 ते 240 व्होल्टेज असते व फ्रिक्वेन्सी 50 Hz ते 60 Hz असते। साधारणपणे सर्वत्र रहिवासी क्षेत्रात सिंगल फेज विद्युत पॉवर उपयोगात आणली जाते। व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रामध्ये 3 फेज विद्युत पॉवर उपयोगात आणतात। यात न्यूट्रल पॉवर फेज वायर व अर्थिंग वायर उपयोगात आणतात। विद्युत शक्ती आपल्या सर्वच कामासाठी अत्यंत उपयुक्त आहे, पण त्याबरोबर अत्यंत धोकेदायक सुद्धा आहे। या विद्युत प्रणाली अत्यंत धोकेदायक सुद्धा आहे। प्रत्येक विद्युत शक्तीचा तिच्या साधनांचा उपयोग करताना फार मोठी सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे। म्हणजेच आपण त्या विद्युत हाताळताना एकदम सुरक्षितता पाळणे आपल्याला आवश्यक असते। विद्युत संबंधी कोणताही दोष निर्माण झाल्यास त्याची सूचना आपल्या वरिष्ठांना केली पाहिजे। वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केली पाहिजे। अर्धवट माहिती असल्यास विद्युत संबंधी असलेला दोष दुरुस्तीचा प्रयत्न करू नये। तुम्ही घरी करा, बाहेर करा किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी करा। केव्हाही अर्धवट माहिती असल्यास विद्युत संबंधी दोष काढू नये। उघड्या विद्युत वायर्सला स्पर्श करू नये। एखाद्या भागावर उघड्या वायर घासत असल्यास दिसून आल्यास ताबडतोब इलेक्ट्रिशियन कडून दुरुस्ती करून घ्यावी। कोणत्याही मशीन करता विद्युत पुरवठा जोडण्याकरता विद्युत वायरचे टोकांना लग बसूनच सॉकेटमध्ये बसवावे, म्हणजेच तिथून विद्युत पुरवठा लीक होण्याचा संभव नसतो। विद्युतचे मेन स्विच हे मशीन व ऑपरेटरच्या जवळच असले पाहिजे। विद्युत साधने, विद्युत मोटार ओव्हरलोड होणार नाही याची काळजी घ्यावी व विद्युत संबंधी कोणतीही जर आपल्याला शंका असेल तर तिथे कोठेही हात न लावता इलेक्ट्रिशियन किंवा ऑफिसर शिवाय त्या वस्तूला हात लावू नये। अशा प्रकारे या इलेक्ट्रिक मेन्स विषयी सुरक्षितता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली। धन्यवाद प्रशिक्षणार्थी मित्रांनो।